आता एक मोठी बातमी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलंय। अजित पवारांच्या विरोधात भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी सहकार बचाव पॅनल उभा केलाय, तर शरद पवारांच्या पक्षाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून 20 उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत। सर्वांकडूनच जोरदार प्रचार करण्यात आलाय आणि अशातच सर्वांकडून विजयाचा दावा केला जातोय। त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून आपण माहिती घेतच राहू। मात्र ही अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आज निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होतंय। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीत सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे। अजित पवार यांच्या विरोधात भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी सहकार बचाव पॅनल उभा केलाय, तर शरद पवारांच्या पक्षाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून 20 उमेदवार उभे करण्यात आलेले आहेत। सर्वांकडूनच जोरदार प्रचार करण्यात आलाय। अशातच सर्वांकडून विजयाचा दावा केला जातोय आणि त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। चला बोलारे लोक लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलंय, जे काही आपल्याला घटना दिली, सहकारामध्ये जे काही नियम कायदे आहेत त्याप्रमाणे निवडणुका सगळ्या होत असतात। सहकाराच्या पद्धतीने होत असतात। लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्या नियमाप्रमाणे होत असतात आणि ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने असतील, जिल्हा बँका असतील, जिल्हा दूध संघ, खरेदी संघ, मार्केट कमिट्या, ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सगळ्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये त्या भागातले शेतकरी याबद्दलचा निर्णय घेत असतात। ते त्या संस्थेचे मालक असतात आणि ते जेव्हा 5 वर्षाच्या करता ते विश्वस्त म्हणून निवड करण्याचं काम करत असतात। तो त्यांचा पूर्ण अधिकार असतो आणि तो अधिकार पार पाडण्याचं काम आता सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे। प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली आपली भूमिका माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 37 गावातल्या असणाऱ्या सभासदांच्या समोर मांडलेली आहे। त्यांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे। आता त्याच्याबद्दलचा निर्णय तज्ञ सभासद मतदार बंधू घेतील। लोकशाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्याचा सर्वांगीण विकास करेल, कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा भाव देईल, या सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असे मला विश्वास आहे। दादा, मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर काय आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका घेतली। तुला काय त्रास होतो? तो माझा अधिकार आहे, मी काय स्वीकारावं। मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे, तुला काही त्रास आहे? लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं, काय करायचं। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे, आम्हाला कामाची आवड आहे, संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्वाचा कारखाना आहे। त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच 37 गावं आहेत। छत्रपतीला तर इंदापूर, बारामती 2 तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे। सोमेश्वरला बारामती, पुरंदर, खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं 35 वर्ष प्रतिनिधित्व करतोय। त्याच्यामुळे जवळपास 1,00,000-1,25,000 लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात ह्या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला। त्याप्रमाणे दादा, जर माळेगावची निवडणूक म्हणजे विचारायचा आपण प्रयत्न केला, माझी तुम्हाला विनंती आहे की जे आता झालंय ते उकरून काय काढून उपयोग आहे। आता आज मतदान होतंय, ब वर्गाचे प्रतिनिधी इथं मतदान करतायत।
बाकीच्या 67 ठिकाणी इतर मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करतायत. मला असं वाटतं की हा प्रश्न आत्ता विचारण्याची वेळ नाहीये. एकदा मतदान होऊ द्या, त्यानंतर आपण याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू. वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा, त्या मुलाखतीला उत्तर द्या. दादा, 24 ला कुणाला पाहिजे? ते तुम्ही ठरवायचं ना. हिंदी रंगत म्हणजे रंगत कुठली आली? तुम्ही मीडियाने आणली. मीडियाने आपल्या सगळीकडे बघा, अमके विरुद्ध अमके, अमके विरुद्ध तमके, असं सगळं तुम्ही दाखवता. मीडिया ह्याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे. मीडियाने जर ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती. अर्थात तुमचा तो अधिकार आहे, तुम्ही ते दाखवताय, तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं काम करताय, माहिती देण्याचं काम करताय. प्रचाराच्या दरम्यान साहेब बोलताना असं म्हणाले की भाजपसोबत जे गेलेले आहेत किंवा हे मला कुणी काय कामगिरी केली त्याला उत्तर मी देत बसत नाही. तो त्यांचा आता मी तुम्हाला उत्तरं दिली, तुम्ही दुसरा विचार. अजित पवार आता असं म्हणलं, तुमचं काय म्हणणं आहे? अरे तुमचं काय म्हणणं आहे? तसं माझं मत मी तुमच्या पुढे मांडलं की नाही. इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते उत्तर देण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. मला ह्यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझी नो कॉमेंट. वारीच्या संदर्भातला प्रश्न आहे. वारीच्या ठेवली गेली तुमच्या मार्गदर्शनाखाली बँक आरोप केला जातो. माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही. मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा 2 वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे. 2 वर्ष झाली असतील. त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे, ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं, दीर्घ मुदतीचं कर्ज मिळतं. अशा पद्धतीने माझा काही संबंध नाही. तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे. चौकशी करावी, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय शरद संकुलमध्ये चालतं. त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे, सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे, विकास सोसायटी आहे, दूध सोसायटी आहे. 3 संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही. मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं. कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे, तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे. इराण इस्रायल युद्धात अमेरिकेची एंट्री, अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला, अमेरिकेकडून इराणमधील 3 परमाणु केंद्र लक्ष्य. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे 3 कमांडर ठार, इराणचे 3 लढाऊ विमानं आणि F-14 फायटर जेट पाडल्याचा इस्रायलचा दावा, तर इराणकडूनही इस्रायलचे हैफा शहरावर हल्ले. इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींचा मोठा निर्णय, 3 संभावित वारसदारांची नावं केली जाहीर, वारसदारांमध्ये मुलाचं नाव नाही. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान, 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात. सहकार क्षेत्रातही पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची लढाई. सोमवारपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे नवं आंदोलन सुरू करणार. राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार. मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गपचूप रद्द का केलं? आदित्य ठाकरेंचा सवाल. लढा उभारण्याचंही केलं आवाहन. निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवसच ठेवणार. केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. फुटेजचा दुरुपयोग होण्याची आयोगाला भीती. निर्णयावरून राजकारण तापलं. माऊलींची पालखी आज सासवड मार्गे दिवेघाटाचं अवघड वळण पार करणार, तर तुकोबांची पालखी पुण्यातून लोणी काळभोरकडे प्रस्थान ठेवणार. पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पुण्यात वाहतुकीत बदल.
गुवाहाटी इथून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाची बंगळुरूमध्ये इमर्जन्सी लँडिंग. पायलटनं इंधन कमी असल्यानं दिला मेडेचा संदेश. विमानात होते 168 प्रवासी. आणि ब्राझीलच्या सेंटा कॅटरिना राज्यात भीषण दुर्घटना. हॉट एअर बलून फुटल्यानं झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. बलूनमधून 22 जण करत होते प्रवास.